नमस्कार मैत्रिणींनो. चला आता हा ब्लाऊज कंप्लीट करून झालेला आहे आणि ब्लाऊज झालेला आहे. फुल स्लीव शिवलेली बघा, तुम्हाला जवळून दाखवते. तर फुलाची स्लीव शिवली आणि ह्याची शिलाई मी घेते 250 रुपये. तुमच्याकडे किती घेतात मला कमेंट करून सांगा. आणि ब्लाऊज शिवायचा, साडी घालायची सगळ्याच कस्टमरला आवडत असतं. फक्त शिलाई द्यायचा टायमिंग आला की मग काय करणार, त्यांची म्हणजे कुठले कार्यक्रम असेल ते पहिले कंप्लीट करणार आणि त्यानंतर आपल्याला म्हणणार असं करा, तुम्ही 200 रुपये धरा, 50 रुपये देते नंतरनी. असे बरेच कस्टमर करतात. तर मी आता घरातली माझं 1-2 कामं ठेवून ह्या ब्लाऊजसाठी बसले होते. हा ब्लाऊज आता कंप्लीट केला आहे. तर शिलाई द्यायच्या टायमिंगची हा माझा अनुभव तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केला का. तर आहे ना, प्रत्येकच टेलरला मला वाटतं असा अनुभव येत असेल की 10-20 रुपये तरी ठेवूनच जायचे आणि मग ज्यावेळेस पुढचं शिलाईचं काम येईल त्यावेळेस ते द्यायचे. पण मला असं वाटतं एवढी आपण मेहनत घेतलेली असेल ना, तर त्याचं म्हणजे काय चीज होत नाही. तर मला असं वाटतं असं करू नका. सगळ्यांनी नक्की शिलाई पण पूर्ण पे करत जा. तुम्ही शिलाई दिल्याशिवाय अजून उत्साह वाढत नाही शिलाई कामाचा. त्यामुळे सगळ्याच कस्टमरनी हा व्हिडिओ पाहिला तर नक्कीच आहे ना, तुमच्या आवडत्या टेलरला नक्कीच शिलाई पूर्ण देत जावा. म्हणजे त्यांचा अजून उत्साह वाढेल आणि तुमची ब्लाऊज सगळे असे छान छान शिवून देतील. तर ह्या कामाचं कसं होतं, हे काम करायला तुम्हाला हलकं वाटते पण हे कामाला बराचसा वेळ जातो. तर हा कटोरी ब्लाऊज शिवलेला आहे, त्यासाठी सांगते खूप वेळ गेलेला असतो. तर तुम्ही पण नक्कीच सगळ्यांचे पैसे वगैरे वेळच्या वेळेला देत जा, म्हणजे तुम्हाला ही काम छान करून मिळत जाईल. तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला भेटते अशा छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. बाय.